विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, जे काही तुम्हाला आज मी समानार्थी शब्द लक्षात कसे ठेवायचे याचे जे काही ट्रिक्स देणार आहे ते तुम्ही मला फक्त विसरून दाखवा. नमस्कार प्रिय गुरुजी, या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आपणास माहितच आहे की प्रिय गुरुजी या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत मंथन सामान्य ज्ञान परीक्षा त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा यासाठी आपण जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना देत आहोत. आजचा जो आपला घटक आहे तो म्हणजे घटक क्रमांक 8 समानार्थी शब्द. याच्यामध्ये हे समानार्थी शब्द लक्षात नेमके कसे ठेवायचे, कारण एकसारखे शब्द जेव्हा येतात तेव्हा ते लक्षात ठेवणं लहान मुलांना थोडंसं अवघड जातं. पण त्याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. या ट्रिक्सच्या माध्यमातून हे समानार्थी शब्द तुम्ही नक्की लक्षात ठेवू शकाल आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो हे शब्द तुम्ही अजिबात विसरणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन आपल्या ह्या घटकाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द म्हणजे नेमकं काय? तर समानार्थी, बघा समानार्थी म्हणजे एकसारखेच अर्थ असणारे अनेक शब्द. म्हणजे एक शब्द असेल तर त्याच्यासारखाच अर्थ असणारा दुसरा शब्द, म्हणजे त्या दोन्ही शब्दाचा अर्थ देखील एकच होतो, असे शब्द त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. तर आपण लगेच सुरुवात करूया आपल्या या घटकाला. तर बघा, पहिला जो या ठिकाणी शब्द आहे तो आहे वारा. आता वारा या शब्दाचा समानार्थी शब्द येतो तो म्हणजे पवन येतो. पण आता ह्या दोघांचा संबंध कसा आणि ते लक्षात कसं ठेवायचं तर आपण बघूया. तर मग वारा त्याचा समानार्थी शब्द पवन लक्षात कसा ठेवायचा? तर वाऱ्यामध्ये हनुमान उडतो, मारुती उडतो आणि पवन पुत्र हनुमान, म्हणजे हनुमान दोन्ही सारखा शब्द आहे, दोन्हीकडे त्याचं कनेक्शन झालं तर वाऱ्याचा समानार्थी शब्द पवन लक्षात ठेवायचा. म्हणजे वारा शब्द आला की आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे वाऱ्यामध्ये हनुमान उडतो आणि हनुमानलाच आपण काय म्हणतो? पवन पुत्र हनुमान, म्हणजे वाऱ्याचा समानार्थी शब्द पवन. तर ती ट्रिक लक्षात ठेवायची. तर पुढचा शब्द आपला आहे तो म्हणजे रान, आणि या ठिकाणी त्याचे समानार्थी 2 शब्द आहेत, एक म्हणजे वन आणि अरण्य. तर हा शब्द लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे बघा, छोटीशी सोपी ट्रिक आहे. जसं रान आपण म्हणतोय बघा रान, तसं वन, रान वन शेवटचा शब्द सारखाच आहे, त्याचा उच्चार करताना रान वन, आणि ते काय आहे त्याचा अजून एक शब्द आहे तो म्हणजे अरण्य. तर बघा या ठिकाणी रान वन आणि हे रण्य हे लक्षात ठेवायचं. रण्य म्हणजे अरण्य, तर रान वन अरण्य म्हणजे सारखेच उच्चाराचे शब्द आहेत, सारखेच उच्चारायचे, त्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं झालं आपल्याला. रान वन अरण्य. पुढचा शब्द आपला आहे तो म्हणजे पाणी, आणि पाणीचा समानार्थी शब्द जल. तर आता एक लक्षात घ्या, ह्या जलला जळ असं आपण समजूया. जळ आपल्याला माहिती आहे बघा, जेव्हा जाळ लागतो, आग लागते, तेव्हा आपण काय टाकतो रे? पाणी टाकतो, आणि मग ती आग विझते, ती जाळ विझतो. पाणी जल म्हणजे लक्षात ठेवताना आपण काय लक्षात ठेवायचं? जळ जल. ओके, तर पाणी जल म्हणजे जाळ लागल्यानंतर आपण काय टाकतो? पाणी टाकतो, आणि मग तो जाळ विझतो. त्यामुळे आपण लक्षात काय ठेवायचं? पाणी जल, पाणी जल. ठीक, पुढचा शब्द आहे तो म्हणजे आपला आभाळ, आणि आभाळचा जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे आकाश. आता याची ट्रिक काय असणार आहे तर एक लक्षात घ्यायचं, आकाश नावाचा मुलगा वर आभाळाकडे बघतोय. आकाश नावाचा मुलगा वर आभाळाकडे बघतोय, ही ट्रिक लक्षात घ्यायची. म्हणजे आभाळाचा समानार्थी शब्द आकाश. बाळांनो, पुढचा शब्द आहे तो म्हणजे रात्र, आणि ह्या रात्रचा समानार्थी 2 शब्द आहेत, एक म्हणजे रात आणि निशा. तर हे कसं लक्षात ठेवायचं तर बघा, आता छान ट्रिक आहे. जसं बघा निशा, निशा दिदी. ओके, निशा दिदी रात्र झाली आहे, आता घराबाहेर जाऊ नको, कारण बाहेर रातकिडे ओरडतात, लवकर घरी ये. लक्षात आलं? निशा दिदी आता रात्र झाली आहे, बाहेर रातकिडे ओरडतात, लवकर घरी ये. लक्षात आलं? म्हणजे रात्र ह्या शब्दाचे समानार्थी शब्द रात आणि निशा अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पुढचा शब्द आहे गार, आणि त्याचा समानार्थी शब्द आहे थंड. आता बघा, आपल्याला माहित आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी आज सुद्धा, आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा ना गारेगार वाला यायचा. तर आता गार शब्दाचा समानार्थी शब्द थंड आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचं? जेव्हा तो गारेगार वाला यायचा ना तेव्हा तो काय म्हणायचा? ए थंड गारेगार घ्या, थंड गारेगार घ्या असं म्हणायचा तो. तर या ठिकाणी बघा, गार म्हणजे थंड, म्हणजे थंड गारेगार असं म्हणायचा तो. मग त्यामुळे गार ह्या शब्दाचा समानार्थी शब्द थंड असा लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे माया, आणि मायाचा समानार्थी शब्द आहे प्रेम. आता याची पण छान ट्रिक आहे. आपल्या सर्वांना आपली आई आवडते, आणि आपल्याला माहिती आहे बघा, आई आपल्यावर लय माया करते. बरोबर, आई आपल्यावर काय करते? लय माया करते. आता प्रेम हा शब्द ऐकलाय तुम्ही, पण माया शब्द कमी ऐकलाय. तर आई आपल्यावर लय माया करते म्हणजेच प्रेम करते. मग लक्षात कसं ठेवायचं? माया म्हणजे प्रेम
आई आपल्यावर लय माया करते म्हणजेच प्रेम करते. पुढचा शब्द आहे झोका आणि त्याचा समानार्थी शब्द आहे झोपाळा. तर या ठिकाणी छोटी ट्रिक आहे बघा. जसं झोका झोपाळा, झोका झोपाळा हे शब्द बऱ्यापैकी आपण ऐकलेले असतात, पण लक्षात ठेवण्यासाठी जसं या ठिकाणी पहिला शब्द आहे झो आणि इथं पण आहे झो, बरोबर. हा झो आणि हा झो लक्षात ठेवायचा. झोका झोपाळा, झोका झोपाळा, दोन्हीमध्ये पहिला शब्द झो आणि झो सेमच आहे, तसं लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे तो म्हणजे आई आणि आईला दोन समानार्थी शब्द आहेत, ते म्हणजे माता आणि जननी. याचं देखील खूप छोटी आणि छान ट्रिक आहे. जसं आई हे मराठीमध्ये म्हणतो, पण आपल्याला माहिती आहे बघा की हिंदीमध्ये आपण आईला काय म्हणतो रे, माताजी म्हणतो. काय म्हणतो? माताजी. मग आई ह्या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात कसा ठेवायचा? माता आणि हे ज आहे ना, ह्या जला वेलांटी दोन लक्षात ठेवायचा म्हणजे जी, माताजी. म्हणजे आईला माता झालं, पण जीचं काय असणार आहे? जननी असणार आहे. ओके, म्हणजे आई माता जननी, माताजी, जी म्हणजे जननी, हे लक्षात ठेवायचं. हा देखील खूप सोपा शब्द आहे बघा. मासा त्याचा समानार्थी शब्द मीन. आता बघा हे लक्षात कसं ठेवायचं, तर पुन्हा एकदा आपल्याला आई आठवायची. काय म्हणायचं? आई मी न मासा पाहिला, आई मी न मासा पाहिला, म्हणजे आई मी न मासा पाहिला म्हणजे मासा समानार्थी शब्द काय झाला? मीन. मासा मीन, मीन मासा पाहिला. पुढचा सोपा शब्द आहे तो म्हणजे शिपाई आणि त्याचा समानार्थी शब्द आहे सैनिक. त्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे हे शिपाई सैनिक रक्षण करतात. आपल्या देशाचे शिपाई सैनिक रक्षण करतात. सोपं आहे ना. आता बघा मित्र आणि मित्राचा समानार्थी शब्द आहे सोबती. खूप सोपं आहे बघा. आपल्याला माहिती आहे की आपले जे मित्र असतात ना, शाळेमध्ये तुम्ही गेला की सगळे मित्र तुम्ही नेहमी सोबत राहतात, नेहमी सोबत सोबत फिरता तुम्ही. म्हणजे मित्र कोण असतो? नेहमी सोबत फिरतो. आपला मित्र आपल्या नेहमी सोबत फिरतो, सोबत राहतो, म्हणजे मित्र सोबती. सोपं आहे. पुढचा शब्द आहे झाड आणि झाडाचा समानार्थी शब्द आहे वृक्ष. तर आपल्याला माहिती आहे बघा वडाचे झाड, त्या वडाच्या झाडाला काय म्हणतात? वटवृक्ष म्हणतात. मग लक्षात काय ठेवायचं? वटवृक्ष म्हणजेच झाड, वटवृक्ष म्हणजे झाड, झाड वृक्ष. लक्षात कसं ठेवायचं? वटवृक्ष म्हणजे झाड. पुढचा शब्द घर आणि घराचा समानार्थी शब्द सदन. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर एक घर आहे, त्या घराचे नाव सदन आहे. म्हणजे एक घर आहे, त्या घरावरती सदन लिहिलेलं आहे, म्हणजे त्या घराचे नाव सदन आहे. आता आणखी एक सोपा शब्द आहे बघा, जीवन आणि त्याचा समानार्थी शब्द आयुष्य. तर हे कसं लक्षात ठेवायचं? बघा आपण आपलं आयुष्य जगतोय कारण रोज जेवण करतो. जेवण जीवन हा शब्द लक्षात ठेवायचा. जेवण जीवन. आपण आपलं आयुष्य का जगतोय? कारण रोज जेवण करतो. जीवन, बरोबर. म्हणजे जीवनचा समानार्थी शब्द आयुष्य. आयुष्य का जगतोय? कारण रोज आपण जेवण करतो. मग जेवण म्हणजेच काय? जीवन. म्हणजेच जीवन आयुष्य, जीवन आयुष्य. बाळांनो पुढचा शब्द आहे वंदन आणि वंदनचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे नमस्कार. आता आपल्याला माहिती आहे बघा की आपण देवाला वंदन करतो. वंदन कसं करतो? असं करतो. देवाला आपण वंदन करतो म्हणजेच काय करतो रे? नमस्कार. तुम्ही मोठ्या लोकांचं ऐकलं असेल बघा, आपण म्हणतो ना नमस्कार या, असं म्हणतो ना आपण. म्हणजे देवाला आपण वंदन करतो म्हणजे नमस्कार करतो. त्यामुळे वंदनचा समानार्थी शब्द नमस्कार. पुढचा शब्द आहे तो म्हणजे चेहरा आणि चेहरा म्हणजे आपला हा चेहरा आणि त्याचा समानार्थी शब्द आहे मुख आणि तोंड. खूप सोपं आहे बघा. म्हणजे चेहरा आपला हा असतो, तर आपण म्हणतो ना तुझ्या मुखातून काय बाहेर पडतंय का नाही, बोल की जरा. तर म्हणजे ते असतं मुख आपलं आणि तोंड. म्हणजे ह्या चेहऱ्याच्या हितच सगळं आहे ना, चेहरा मुख आणि तोंड. सोपं आहे, खूप सोपं आहे. म्हणजे चेहरा मुख आणि तोंड एकाच ठिकाणी सगळे शब्द आहेत. पुढचा शब्द आहे तो म्हणजे वास आणि त्याचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे गंध. एक जुनं गाणं आहे, त्या गाण्यामध्ये असं म्हटलं आहे की गंध फुलांचा गेला सांगून, आणि पुढे अजून ते गाणं आहे. तर गंध फुलांचा गेला सांगून. आता फुलांचा, गंध म्हणजे वास, हे तर आता लक्षात आलं आपल्याला. पण गंध फुलांचा, मग फुलांचा आपण काय घेतो रे बाळांनो? तर वास घेतो. म्हणजे जेव्हा वास हा शब्द येईल ना परीक्षेमध्ये तुम्हाला, तेव्हा गंध हा शब्द आठवायचा. म्हणजे गंध फुलांचा गेला सांगून, म्हणजे गंध फुलांचा आपण वास घेतो, म्हणून वास आणि गंध हा समानार्थी शब्द आहे. आता पुढे बघा कान, त्याचा समानार्थी शब्द आहे कर्ण. आता कर्ण म्हणजे कान. ओके, कान म्हणजे आपला कर्ण. तर लक्षात घ्या की ज्या स्त्रिया आहेत किंवा छोट्या मुली आहेत कानामध्ये फुले घालतात, मग त्या फुलांना आपण काय म्हणतो? कर्णफुले. कानामध्ये आपण फुले घालतो त्याला कर्णफुले म्हणतात. लक्षात आलं? कानामध्ये मुली फुलं घालतात त्याला म्हणतात कर्णफुले, म्हणजे कान कर्ण. आणखी एक शब्द आहे तो म्हणजे भूमी. आता याचे 3 समानार्थी शब्द आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडेल की आता एवढं मोठं कसं लक्षात ठेवायचे 3 शब्द? तर खूप सोपं आहे बघा. या भूमी शब्दाला 3 समानार्थी शब्द आहेत, धरती, जमीन, धरित्री. हे लक्षात कसं ठेवायचं?
तर बघा भूमी नावाची मुलगी आहे हे लक्षात ठेवायचं. भूमी काय करती? जमीन धरती धरित्री. भूमी काय करती? जमीन धरती धरित्री. फक्त जमीन धरती आणि धरित्री हे शब्द लक्षात ठेवायचा. भूमी काय करती? जमीन धरती धरित्री. सोपं आहे बघा. आणखी एक शब्द आहे गती आणि त्याचा समानार्थी शब्द वेग. तर आपण काय म्हणणार? गती नावाची मुलगी आहे तिला काय म्हणणार? गती. चल बघू वेगाने, चल बघू वेगाने पटकन. ओके, म्हणजे गती वेग लक्षात ठेवा. आता बघा डोळा हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द नयन. तर हे लक्षात कसं ठेवायचं? तर माझे डोळे नयन सारखे सुंदर आहे. नयन म्हणजे आपला मित्र आहे, एक मुलगा आहे. लक्षात कसं ठेवायचं? माझे डोळे नयन सारखे सुंदर आहेत म्हणजे नयनचे डोळे सुंदर आहेत हे लक्षात ठेवायचं. माझे डोळे नयन सारखे सुंदर आहेत म्हणजे डोळा नयन. आता पुढचा शब्द सावली आणि त्याचा समानार्थी शब्द छाया. एक म्हण आहे मराठीमध्ये, आपण म्हणतो बघा वृक्ष तेथे छाया, म्हणजे हे एक म्हण आहे, जुनी म्हण आहे, वृक्ष तेथे छाया. आता वृक्ष तेथे छाया, छाया म्हणजेच काय? सावली. कारण वृक्ष म्हणजे झाड आणि झाडाखाली काय असतं रे? सावली असते. मग सावली हा शब्द आला की वृक्ष तेथे छाया आठवलं पाहिजे. वृक्ष तेथे छाया, छाया म्हणजे सावली. फुल हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द सुमन आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचं? तर सुमनला फुले खूप आवडतात. तसं मुलींना फुलं आवडतातच ना. तर इथं काय लक्षात ठेवायचं? फुल आलं की फुलं मुलींना आवडतात. मग सुमन नावाची मुलगी आहे तिला फुले खूप आवडतात. फुल सुमन. पक्षी त्याचा समानार्थी शब्द पाखरू. तर पक्षी कुठे बसतो रे? झाडावर बसतो. मग आपल्याला समजून कसं घ्यायचंय? पक्षी झाडावर बसतो, त्या झाडाखाली छोटे फुलाचे झाड आहे आणि फुलाच्या झाडावर कोण बसतं? फुलपाखरू. बरोबर. म्हणजे पक्षी झाडावर बसतो, त्या झाडाच्या खाली छोटं फुलाचं झाड आहे आणि त्या फुलाच्या झाडावर कोण बसतं? फुलपाखरू. म्हणजे पक्षी पाखरू, पक्षी पाखरू. पुढचा शब्द आहे ध्वज आणि त्याचा समानार्थी शब्द झेंडा. तर कसं लक्षात ठेवायचं? आता 15 ऑगस्ट झाला. 15 ऑगस्टला आपण शाळेमध्ये काय फडकवला? झेंडा फडकवला. मग ध्वज झेंडा हे लक्षात कसं ठेवायचं? तर तुमच्या टीचरने बघा जेव्हा आपण झेंड्याला सलाम देतो ना तेव्हा टीचर काय म्हणतात रे? राष्ट्रध्वज को सलामी देंगे सलामी दो. मग आपण असं करतो. मग राष्ट्रध्वज, ध्वज म्हणजे झेंडा. एक सोपा शब्द रस्ता आणि वाट. रस्त्याचा समानार्थी शब्द वाट. तर आपण जर समजा कुठे गावाकडे चाललो तर आपण काय करतो? रस्त्यावर थांबतो एसटीची वाट बघत. बरोबर. आपण रस्त्यावर थांबतो एसटीची वाट बघत म्हणजेच रस्ता वाट. हा देखील शब्द खूप सोपा आहे. वडील पिता. आपण जसं बघा आईला आपण हिंदीमध्ये माताजी म्हणतो. बरोबर. आईला माताजी. तसं बघा वडीलला आपण काय म्हणतो रे? पिताजी. म्हणजे वडील हा मराठी शब्द आहे तर हिंदीमध्ये आपण त्यांना पिताजी म्हणतो. पिताजी. वडील पिताजी म्हणजे वडील पिता, वडील पिता. सोपं आहे ना बाळांनो? आणखी काही शब्द आहेत ते पण आपण लगेच बघूया. जसं या ठिकाणी बघा पाऊस हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द आहे वर्षा. म्हणजे पाऊस वर्षा. लक्षात कसं ठेवायचं? तर पाऊस हा वर्षातून एकदाच येतो. कसं लक्षात ठेवायचं? पाऊस हा वर्षातून एकदाच येतो. पाऊस वर्षा. आता बघा डोके त्याचा समानार्थी शब्द मस्तक. तर कसं लक्षात ठेवायचं? आपण म्हणतो ना आपण एखाद्याला शिकवताना जर त्याच्या डोक्यात काय जात नसेल तर आपण काय म्हणतो? तुझ्या मस्तकात काय घुसतंय का नाही? म्हणजे काय? मस्तकात म्हणजेच काय? डोक्यामध्ये. म्हणजेच बघा डोके मस्तक. तुझ्या डोक्यात काय घुसतंय का नाही? म्हणजेच मस्तक. लक्षात ठेवा. आता बघा पुढचा शब्द आहे महिना आणि त्याचा समानार्थी शब्द मास. आता हे खूप छान पद्धतीने लक्षात ठेवू शकतो आपण. आपल्याला माहिती आहे बघा महिना मास. महिना श्रावण महिन्यामध्ये आपण काय खात नाही रे? मांस खात नाही. आता इथे फक्त मास आहे, इथं टिंब द्यायचं नाही कारण मांस आणि मांस हा वेगळा. पण आपण काय लक्षात ठेवायचं की श्रावण महिन्यामध्ये मांस खायचं नसतं. बरोबर. म्हणजे महिना मास. श्रावण महिना मांस खायचं नाही. महिना मास. आता बघा हात हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द दोन आहेत. एक म्हणजे हस्त आणि कर. आता बघा हात आणि हस्त हे दोन सारखे शब्द आहेत. जेव्हा हात शब्द विचारला जाईल तेव्हा आपल्या लक्षात काय आलं पाहिजे? तर आपण हाताने काय करतो रे? हस्तकला करतो. हाताने आपण काय करतो? हस्तकला करतो. हस्तकला करतो. कशाने? तर हाताने. म्हणजे हात हस्त कर. आता बघा या ठिकाणी ढग हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द आहे मेघ. तर लक्षात कसं ठेवायचं की मेघा ढग बघ. मेघा ढग बघ. बघा शब्द आहे पोपट त्याचा समानार्थी शब्द राघू. आपली आई कधी कधी आपल्याला प्रेमाने म्हणते ना बघा माझा राघू. बरोबर. तर लक्षात कसं ठेवायचं? पोपट राघू. म्हणजे आई म्हणते माझा राघू लय पोपटासारखा बोलायला लागलाय. म्हणजे पोपट राघू हा एकच शब्द आहे. पोपट राघू. माझा राघू लय आता पोपटासारखा बोलायला लागलाय. म्हणजे पोपट आणि राघू. पुढचा शब्द आहे पर्वत त्याचा समानार्थी शब्द आहे डोंगर. तर हे लक्षात ठेवायचं बघा. आता पुण्यामध्ये ना एक पर्वती नावाचं ठिकाण आहे. ओके. आणि ते पर्वती ठिकाण आहे कशावर आहे? तर डोंगरावर आहे.
पुढचा शब्द आहे युद्ध, त्याचा समानार्थी शब्द आहे लढाई. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे? युद्ध, लढाई. कसं लक्षात ठेवायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध आणि लढाई केला. पुढचा शब्द आहे देश आणि त्याचा समानार्थी शब्द आहे राष्ट्र. आपल्या प्रत्येकाला गाणं ऐकायला आवडतं, म्हणजे गीत ऐकायला आवडतं. तसंच प्रत्येक देशाचं पण एक गाणं असतं, त्याला आपण काय म्हणतो? राष्ट्रगीत म्हणतो. काय म्हणतो? देशाचं जे गाणं असतं ना त्याला राष्ट्रगीत म्हणतो. म्हणजे देश, राष्ट्रगीत, त्यातलं आपण गीत लक्षात नाही ठेवायचं, देश आणि राष्ट्र लक्षात ठेवायचं. पण लक्षात ठेवताना देश, राष्ट्रगीत. आता बघा, मोर, त्याचा समानार्थी शब्द मयूर. तर हे लक्षात कसं ठेवायचं? मयूरला मोर खूप आवडतो. मयूरला मोर खूप आवडतो, म्हणजे दोन शब्द सारखेच आहेत. पुढचा शब्द बघा, शिक्षा, सजा. शिक्षा, सजा. आपल्याला माहिती आहे बघा, आपण जेव्हा शाळेमध्ये शिक्षण घेतो आणि जेव्हा चुकतो तेव्हा सजा मिळते, टीचरांकडून सजा मिळते. तर शिक्षा म्हणजे सजा, म्हणजे शाळेमध्ये शिक्षण घेत असताना चुकलो तर सजा मिळते. तर शिक्षण मधली शिक्षा लक्षात ठेवायचा आणि चुकलो तर काय मिळणार आहे? सजा. म्हणजे शिक्षा म्हणजे सजा. पुढचा शब्द आहे समुद्र, त्याचा समानार्थी शब्द आहे सागर. तर हे कसं लक्षात ठेवायचं? तर सागरला समुद्र खूप आवडतो. सागरला समुद्र खूप आवडतो बघा, म्हणून समुद्र आणि सागर असं लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे अग्नी आणि त्याचा समानार्थी शब्द आहे आग. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर याची छोटी ट्रिक आहे. जसं अग्नी, आग, आ, तर अग्नी, आग हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन पैकी कोणताही शब्द जर परीक्षेमध्ये विचारला तर अग्नी असेल तर आग असं लक्षात ठेवायचं. अग्नी, आग. आता हे आणि हे ग पण इथं आहे, अर्धा ग आहे. अग आणि आग बघा, अग्नी, आग. बरोबर, दोन्ही शब्द सारखेच आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढचा शब्द आहे आनंद, त्याचा समानार्थी शब्द आहे हर्ष. लक्षात कसं ठेवायचं बघा? तर आनंद आणि हर्ष दोघे खूप चांगले मित्र आहेत. आनंद आणि हर्ष दोघे खूप चांगले मित्र आहेत. बघा, पुढचा शब्द आहे अंग, त्याचा समानार्थी शब्द आहे शरीर. लक्षात कसं ठेवायचं बघा? अंग मेहनत केल्याने शरीर मजबूत बनते. अंग मेहनत केल्याने शरीर मजबूत बनते, म्हणजे अंगचा समानार्थी शब्द शरीर. पुढचा शब्द आहे खात्री आणि त्याचा समानार्थी शब्द आहे विश्वास. तर हे लक्षात कसं ठेवायचं? खात्री, विश्वास. तर बघा, मला खात्री आहे की विश्वास पहिला नंबर काढणार. मला खात्री आहे की विश्वास पहिला नंबर काढणार. बाळांनो, पुढचा शब्द आहे नदी आणि त्याचा समानार्थी शब्द आहे सरिता. लक्षात कसं ठेवायचं बघा? सरिता नदीला कपडे धुवायला जाते. सरिता नदीला कपडे धुवायला जाते. नदी, सरिता. पुढचा शब्द आहे छंद, त्याचा समानार्थी शब्द आवड. आता लक्षात कसं ठेवायचं? तर माझा छंद वाचन आहे, मला अभ्यास करायला खूप आवडतो. पुढचा शब्द आहे किल्ला, त्याचा समानार्थी शब्द आहे गड, पण त्याचा संबंध युद्ध आणि लढाई या शब्दासोबत देखील आपण जोडू शकतो. कसं बघा? तर आपण मगाशी पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध आणि लढाया केल्या आणि गड आणि किल्ले जिंकले. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध आणि लढाया केल्या आणि किल्ले आणि गड जिंकले. म्हणजे किल्ला आणि गड एकच शब्द आहे, गड, किल्ले, जिंकले. पुढचा शब्द आहे हुशार, त्याचा समानार्थी शब्द आहे चतुर. लक्षात कसं ठेवायचं बघा? हुशार मुले खूप चतुर असतात. बघा, हुशार मुले खूप चतुर असतात. पुढचा शब्द आहे सेवक, त्याचा समानार्थी शब्द आहे नोकर. तो जो नोकर असतो ना तो काय करतो? सेवा करतो. तर बघा, लक्षात कसा ठेवायचा? आमच्या घरातील नोकर आमची सेवा करतो. आमच्या घरातील नोकर आमची सेवा करतो. म्हणजे सेवक म्हणजेच काय? तर तो नोकर असतो. सेवक, नोकर. पुढचा शब्द आहे बक्षीस आणि त्याचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे पारितोषिक. आपल्याला माहिती आहे बघा, बक्षीस हे नेहमी कुठे मिळतं रे? तर पारितोषिक वितरण समारंभामध्ये. मग लक्षात कसं ठेवायचं? मला बक्षीस मिळाले पारितोषिक वितरण समारंभामध्ये. म्हणजे बक्षीस कुठे मिळते? पारितोषिक समारंभामध्ये, असं लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द आहे नवल आणि त्याचा समानार्थी शब्द आहे आश्चर्य. तर हे लक्षात कसं ठेवायचं बघा? आपल्या घरी कोणाची तर नवीन गाडी आली आणि ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटलं. तर बघा, नवलसाठी आपण काय लक्षात ठेवायचा? नवीन, नवल, नवीन, नवल, नवीन सारखे शब्द आहेत बघा. तर अचानक नवीन गाडी पाहून मला आश्चर्य वाटले. अचानक नवीन गाडी पाहून मला आश्चर्य वाटले म्हणजे नवल, नवीन, नवल असं लक्षात ठेवायचं. अचानक नवीन गाडी पाहून मला आश्चर्य वाटले म्हणजे नवल, आश्चर्य. आणि बाळांनो, यातील शेवटचा शब्द आहे तो म्हणजे दिवस, म्हणजे दिन. दिवसचा समानार्थी शब्द दिन. लक्षात कसं ठेवायचं? दिनकर खूप हुशार आहे, तो दिवसभर अभ्यास करतो. म्हणजे काय? दिनकर दिवसभर अभ्यास करतो. दिनकर दिवसभर अभ्यास करतो. दिवस म्हणजे दिन, दिनकर आठवायचा. तर बाळांनो, मला पूर्ण खात्री आहे जर हे तुम्ही 3 ते 4 वेळा जर हा तुम्ही व्हिडिओ पाहिला ना तर 101% तुमच्या हे सर्व लक्षात राहणार. तुम्ही अजिबात विसरणार नाही. फक्त तुम्ही काय करा? याची चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन करा आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं का.